आता चालू आहे पावसाळा. पावसाळा संपला की पावसाळ्याची थंडी पण जाईल आणि ऑक्टोबर हीट येणार. जशी ऑक्टोबर हीटची उष्णता वाढणार तर आयुर्वेदानुसार शरद ऋतूची सुरुवात होईल आणि शरीरातली उष्णता वाढते. म्हणजेच काय तर शरीरात पित्त दोष जो आहे, वात पित्त कफ यापैकी पित्त दोष आहे, त्याचा डॉमिनन्स वाढेल. रक्तावरची उष्णता वाढेल. त्यामुळे काय होणार, त्वचेचे विकार, काही लोकांना आर्टिक एरियासारखी खाज येऊ शकते. माता भगिनींना पिरियड्समध्ये काही समस्या ओव्हरब्लिडिंगची निर्माण होऊ शकते. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे तर नैसर्गिकरित्या वाढलेल्या पित्तदोषाला बाहेर पडण्यासाठी मार्ग द्यायचा. म्हणजे विरेचन कर्म करू शकतो, रक्तमोक्षण कर्म करू शकतो, काही थंड औषधांनी नाकात थेंब टाकणं नस्य करू शकतो. घरगुती उपाय काय करता येतील तर जे शरीराला थंड ठेवतील अशा भाज्या म्हणजे भोपळा, कारले या गटातल्या भाज्या, काकडी यासारखा आहार जर घेतला तर नैसर्गिक पित्त समप्रवस्थितीत राहतं. शिवाय आपण जे जास्त स्पायसी, तिखट, उष्ण पदार्थ आहेत ते टाळले पाहिजे. गुलकंद, आवळा कँडी यासारखे पदार्थ रोजच्या आहारात पुढील 2 महिने असू द्या. धन्यवाद.